सागरेची हिमती करे चित्र पर्वताची सागरेची हिमती करे चित्र पर्वताची क्रमीण वाट एकाची क्रमीण वाट एकाची ब्रह्मसाधनेची सागरेची हिमती करे चित्र पर्वताची सागरेची हिमती करे. नमस्कार. बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंडतर्फे सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या या कार्यक्रमात मी जलश्री श्रीखंडे आणि मी संध्या कुलकर्णी तुमच्या सर्वांचे स्वागत करतो. नवीन वर्ष, नवीन स्वप्न, नवीन ध्येय आणि त्यांच्या पूर्तीसाठी पुन्हा नव्या उमेदीने जोशाने तयारी करणं, यात एक वेगळीच झिंग असते नाही. म्हणजे बघ मला अजूनही आठवते, जून महिना सुरू झाला की नवीन वह्या, नवीन पुस्तकं, त्यांना नवीन कव्हरं, नवीन वर्ग शिक्षिका, काहींना तर नवीन शाळासुद्धा. किती उत्साह आणि कौतुक असतं नाही ह्या नवीन गोष्टींचं. खरंय, पण या नाविन्याच्या ध्यासात काही जुन्या माणसांची, जुन्या गोष्टींची आठवण ही महत्त्वाची असते. हे वर्ष सुरू झालं आणि आपण आपल्या अत्यंत लाडक्या अशा गानकोकिळेला निरोप दिला. फक्त भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला ज्या दीदींच्या आवाजाने मंत्रमुग्ध केलं, तो आवाज आता इतिहास जमा झाला याचं दुःख वाटतं. हो, आवाजाची अलौकिक देणगी लाभलेल्या अद्भुत चमत्कार. खरंय, दीदींना दैवी चमत्कारच म्हणावं लागेल. या अशा दीदींना आपल्या सर्वांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. असं म्हणतात, भूतकाळात रमू नये, पण अद्भुत काळात स्वैर भटकंती करावी आणि इतरांनाही रमवावं. म्हणूनच आजच्या ह्या कार्यक्रमाचं प्रयोजन प्रसिद्ध नाटककार श्री वसंत शंकर कानेटकर यांचं हे जन्मशताब्दी वर्ष. 20 मार्च 1922 साली रहिमतपूर सातारा येथे वसंत कानेटकरांचा जन्म झाला. सांगली, पुणे येथे शिक्षण पूर्ण झाले. मुळात वसंत कानेटकरांचे वडील श्री शंकर केशव कानेटकर हे कवी होते आणि कवी गिरीश या टोपण नावाने कविता करत. म्हणजे थोडक्यात साहित्याचं बाळकडू जन्मापासूनच मिळालं. हे जरी खरं असलं तरी प्रतिभेला जेव्हा सृजनशीलतेचे धुमारे फुटतात तेव्हा अलौकिक अशा साहित्याची निर्मिती होते. जे साहित्य काळरूपी बेड्यात अडकून पडत नाही ते साहित्य अजरामर होतं असं मला वाटतं. बालपणापासूनच त्यांना साहित्याविषयी त्यांना आवड होती. कारण एकतर त्यांचे वडील म्हणजे शंकर केशव कानेटकर हे कवी गिरीश या नावाने प्रसिद्ध कवी होते आणि रविकिरण मंडळ म्हणून त्या काळचे जे प्रमुख कवी होते त्यांची एक संस्था होती, त्याचे ते संस्थापक सदस्य होते. त्याच्यामुळे घरी साहित्यिकांचं येणं जाणं अगदी लहानपणापासून वसंतरावांच्या होतं आणि साहित्यिक चर्चा त्यांच्या कानावरती पडत असत, त्यात ते सहभागी होत असत. त्याचबरोबर लहानपणापासून त्यांना नाटकाची आवड होती आणि त्यांच्याबरोबर त्यांचे जे मित्र होते त्यांच्याबरोबर छोट्या नाटिका लिहून त्या सादर करणे, त्याच्यात काम करणे असा त्यांचा एक छंद होता. शाळा कॉलेजमध्ये सुद्धा ते नाटकात काम करत होते. आणि त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यात एक असा प्रसंग आला जेव्हा वि स खांडेकर जे प्रख्यात साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते होते, त्यांच्याशी त्यांचा खूप निकट असा एक संबंध होता. आणि म्हणजे खांडेकर रोज काय लिहून दाखवलं ते त्यांना वाचून दाखवायचे, त्यांचा अभिप्राय घ्यायचे आणि त्यांच्यामध्ये साहित्याविषयी, भारतीय साहित्य असेल किंवा पाश्चात्य साहित्य असेल याच्याविषयी बऱ्याच चर्चा होत्या आणि त्याचे अंतरंग कसे समजायचे, त्याची चिकित्सा, त्याचं मूल्यमापन कसं करायचं हे खऱ्या अर्थाने मला वाटतं वि स खांडेकरांनी वसंतरावांना शिकवलं. आणि एवढ्या मोठ्या दिग्गज साहित्यिकाशी एवढा निकट संबंध आल्यामुळे कदाचित त्यांना बळ मिळालं असेल की आपण सुद्धा या क्षेत्रात काहीतरी निर्मिती करू शकतो. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी लघुकथा लिहायला पहिल्यांदा सुरुवात केली आणि त्या सत्यकथा वगैरे सारख्या मासिकातून त्या प्रकाशित झाल्या आणि नंतर मग त्याच्या पुढे त्यांनी कादंबरीकार व्हायचं ठरवलं आणि पहिली कादंबरी घर ही त्यांनी लिहायला घेतली आणि ती सुद्धा प्रसिद्ध झाली. तर असा त्यांचा साहित्याचा प्रवास चालू झाला. तुम्ही कुठल्याही कलाकाराच्या सोबत जर तुम्ही काही वेळ घालवला असेल तर तुम्हाला कळेल की खास करून लेखक यांना एकांत आणि शांतता याची खूप गरज असते. कारण जेव्हा त्यांना इन्स्पिरेशन कुठली येते ती लगेच ती कागदावरती त्याची नोंद ती व्हावी लागते. कारण ते एक प्रकारे वीज पकडण्यासारखी आहे की तीच इन्स्पिरेशन कधी परत मिळेल ते काही सांगता येत नाही.
त्याच्यामुळे जेव्हा ते असे विचारमग्न असायचे किंवा नाटकाच्या बद्दल विचार करत असायचे, तेव्हा आम्ही त्यांना कधी काही डिस्टर्ब करायचो नाही. आम्हाला कळायचं की त्यांना त्यांची एक स्पेस पाहिजे. अ, आणि आमची जी राहण्याची जी घरं होती, म्हणजे आधी जेव्हा ते प्राध्यापक होते, जेव्हा माझा जन्मही झाला नव्हता, तेव्हा नाशिकला जे HPT कॉलेज आहे, तिथे कॉलेजच्या आवारातच त्यांना एक बंगला देण्यात आला होता आणि तिथे ते राहायचे. आणि त्यावेळेस HPT कॉलेज हे नाशिकपासून बरंच लांब होतं. त्याच्यामुळे तिथे त्यांना हवा असलेला एकांत मिळायचा. आणि नंतर मग त्यांना जेव्हा व्यावसायिक यश मिळालं, तेव्हा त्यांनी स्वतःचा बंगला एक बांधला आणि तो देखील नाशिकपासून थोडासा लांबच होता. तर त्याच्यामुळे त्यांना ते आवडणारं जे एन्व्हायरमेंट होतं ते त्यांना तिथे मिळायचं. मग जेव्हा नाटकाचे प्रयोग वगैरे व्हायचे, तेव्हा ते मुंबई, पुण्याला वगैरे जात असत, लोकांमध्ये मिसळत असत. पण जेव्हा नाटकाची निर्मिती व्हायची वेळ यायची, तेव्हा ते नाशिकला येऊन तिथे एकांतवासात, शांततेत त्यांचं काम चालू ठेवायचे. पण असं असायचं की काही नवीन लिहिलं की त्यांना मग ते लोकांशी शेअर करण्यामध्ये त्यांना उत्सुकता असायची. तर मग आम्ही त्यांचे मग त्यावेळेस पहिले प्रेक्षक असायचो. मग जर समजा त्यांचा एखादा प्रवेश जर लिहून झाला असेल, तर त्याचं ते अभिवाचन करायचे आमच्यासमोर आणि आमच्या प्रतिक्रिया, आमचा अभिप्राय ते ऐकून घ्यायचे. तर असं एक प्रकारे आम्हाला त्यांच्या नाटकाच्या बांधणीची रिंग साइड व्ह्यू मिळायची. म्हणजे जसं एखाद्या इमारतीचे मजले बांधले जातात आणि ते तुम्हाला बघायला मिळतं, तसं नाटकाचे एक एक प्रवेश तयार होताना आम्हाला दिसायचे आणि मग त्याचा पहिला प्रयोग आम्हाला बघायला मिळायचा. त्याचबरोबर जेव्हा त्यांना फावला वेळ असायचा, तेव्हा कुठल्याही विषयावरती त्यांना चर्चा करायला आवडत असेल. मग अगदी आमच्या शाळा कॉलेजात काय चाललंय याविषयी असेल किंवा मित्रांमध्ये काय चाललंय याच्याबद्दल असेल किंवा मग इतिहास, विज्ञान, राजकारण किंवा कला साहित्य याविषयी चर्चा असेल. पण असं आहे की या विषयात त्यांच्याशी बोलायचं म्हणजे जरा तयारीनिशी उतरावं लागत असे. म्हणजे माझा एक वैयक्तिक अनुभव सांगतो की मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा गन्स, जर्म्स अँड स्टील नावाचं जॅरेड डायमंड या नॅचरलिस्टचं एक प्रसिद्ध पुस्तक आलं होतं जस्ट. तर त्यांनी मला ते वाचायला सांगितलं आणि त्याची समरी त्यांना द्यायला सांगितली की या माणसाचे विचार काय आहेत ते तू मला सांग. तर आता मी पुस्तकं वाचायचो अर्थातच बरीच, पण आता आपण जे वाचणार आहोत ते वसंत कानेटकरांना समजावून सांगायचं आहे याचं एक दडपण वेगळंच होतं. त्याच्यामुळे माझं वाचनच अचानक बदललं. म्हणजे मी नोट्स घ्यायला लागलो, मार्जिन्समध्ये सगळे नोट्स काढायला लागलो, हायलाईट करायला लागलो महत्वाचे मुद्दे जे होते त्या पुस्तकातले. तर सांगायचा मुद्दा असा की त्यांच्या बरोबरचा सहवास हा कोणालाही एक प्रकारे समृद्ध करून सोडणारा होता. आणि त्यांचे अनेक विद्यार्थी आणि सहकारी जेव्हा आम्हाला भेटतात, तेव्हा ते आम्हाला हेच सांगतात की त्यांचा एक सहवास हा समृद्ध करणारा होता आणि तो आम्हाला एवढा लाभला, हेच आमचं परमभाग्य आम्ही समजतो. वर्षत सकल मंगली ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडली भेटतू या भूता. अर्थात या भूतलावर, पृथ्वी तलावर मांगल्याचा, पावित्र्याचा अखंड वर्षाव करणारा ईश्वर निष्ठांचा समुदाय सर्व प्राण्यांना लाभो. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय, श्रेष्ठ पुरुष जे आचरण करतो त्याचे अनुकरण समाज करतो. श्रेष्ठ पुरुषाच्या वागण्यातून सर्वसामान्य जनतेला योग्य दिशा मिळते. प्रश्न सुरेश खरेंनी असा विचारला होता की नाट्याचार्य खाडीलकर यांच्यानंतर इतके खुमासदार संवाद फक्त वसंत कानेटकरांच्या नाटकातच ऐकायला मिळतात. तर असे लेखन करता यावे यासाठी तुम्ही कुणाला आदर्श किंवा गुरु म्हणून मानलं होतं का? तर असा प्रश्न आहे. वसंतरावांचं उत्तर त्याला असं आहे की हा माझा बहुमान आहे, म्हणजे नाट्याचार्य खाडीलकरांची तुलना होणं. पण ते विधान फारसं बरोबर नाही. तेंडुलकरांचे संवादही खुमासदार आहेत. समर्थ नाटककाराचे संवाद तसे खुमासदारच असतात. कदाचित जात थोडीफार वेगळी असेल. गुरुचा प्रश्न काढलात म्हणून सांगतो. गुरु हा शब्दप्रयोग मी दोन अर्थाने वापरतो. मी शेक्सपियरला गुरु मानतो आणि केशवसुतांना देखील गुरु मानतो. मी जेव्हा अस्वस्थ असतो, मला काही सुचत नाही, तेव्हा मी शेक्सपियर किंवा केशवसूत उघडून बसतो. मी जरी नाटकं लिहित असलो तरी माझी पहिली प्रेरणा कवितेची. नवकाव्याचं मला प्रेम आहे. मर्ढेकरांचा मी त्या काळचा चाहता आहे. केशवसूत आणि शेक्सपियर यांचे संस्कार मला कायम पुरतात,
पण गुरुचा एक दुसराही अर्थ आहे, म्हणजे अमुक एक वयात तुम्हाला योग्य संस्कार करणारी माणसं भेटणार. कॉलेजात माझ्यावर खांडेकरांचे संस्कार झाले. खांडेकरांनी मला वाचतं केलं. ते 8-8 तास लिहायचे, मी 8-8 तास वाचायचो. मग संध्याकाळी त्यांच्याबरोबर फिरायला गेलो की त्यांचं त्याच्यावर भाष्य मला ऐकायला मिळायचं. त्यातलं चांगलं काय, वाईट काय, काय घ्यायला पाहिजे, काय सोडलं पाहिजे, यावर इतकं अप्रतिम ते भाष्य करायचे. असा अभ्यास झाला त्या काळात. त्यांनी मला शेक्सपियर शिकवलं, फार सुंदर शिकवलं. नाहीतर काही काही कॉलेजात शेक्सपियर असा शिकवतात की तो बिचारा जन्मशत्रू होतो. तसे लहानपणी माझे वडीलही माझे गुरु होते आणि नाट्यसंस्थात जी माणसं भेटत गेली त्यांचाही यात भाग येतो. तर असं त्यांचं या प्रश्नाला स्वतःचं उत्तर होतं. तर त्याचबरोबर मी म्हणेन की फ्रान्समध्ये जी एक फिलॉसॉफिकल जी मूव्हमेंट होती, ज्याचं नाव एक्झिस्टेन्शियलिझम होतं, तर त्यातले जे साहित्यिक होते, म्हणजे जसं जॉन पॉल सार्त्र, अल्बर्ट कामू, सिमोन द बोव्हार, या साहित्यिकांचा सुद्धा त्यांच्या कलाकृतींवर खूप मोठा एक इन्फ्लुएन्स आहे, असं मी म्हणेन. तर समकालीन मराठी नाटककार जे होते त्याच्यात अर्थातच विजय तेंडुलकर किंवा नाशिकचेच कुसुमाग्रज, ज्यांचे त्यांच्याशी अगदी निकट संबंध होते. त्याचबरोबर जयवंत दळवी, रत्नाकर मतकरी, ह्या सगळ्या नाटककारांवर त्यांच्याबद्दल त्यांना खूप आदर होता. तसंच त्यांच्यापेक्षा वयाने लहान जे ज्युनियर जे नाटककार होते त्यांच्यासाठी त्यात सतीश आळेकर किंवा महेश एलकुंचवार यांची नाटकं त्यांना आवडायची आणि त्यांच्याबद्दल ते आवर्जून आम्हाला सांगायचे. तर पण खरं सांगायचं तर जसं त्यांनी त्यांच्या शब्दात सांगितलं की कवितेची त्यांना प्रचंड आवड होती. म्हणजे ते नेहमी म्हणायचे की काव्य हा नाटकाचाच नव्हे तर सर्व कलेचा तो एक गाभा आहे आणि त्यांच्यामध्ये श्रेष्ठ काव्य म्हणजे कमीत कमी शब्दात जास्तीत जास्ती अर्थ जो सांगून जातो, म्हणजे काहीतरी गहन आणि एक कालातीत सत्य याची अनुभूती जो रसिकांना देतो, तेच खरं काव्य. आणि अशी अनुभूती त्यांना ज्या कवींच्या साहित्यात त्यांना मिळाली ते म्हणजे बालकवी केशवसूत, बासी मर्ढेकर आणि कुसुमाग्रज. तर हे त्यांचे आवडते काही साहित्यिक आणि आयडॉल्स किंवा मेंटॉर्स आपण म्हणू शकतो या सगळ्या लोकांना. आणि श्रेष्ठ पुरुष म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर येणारी व्यक्ती म्हणजे पौराणिक काळातील प्रभू रामचंद्र आणि ऐतिहासिक काळातील शिवाजीराजे किंवा संभाजी महाराज. आता तुम्ही उल्लेख केलाच आहे, तर मला कानेटकरांच्या 2 नाटकांची आठवण करून दिली. रायगडाला जेव्हा जाग येते आणि इथे ओशाळला मृत्यू. तू म्हटल्याप्रमाणे खरोखरच कालातीत कलाकृती. इतिहास, शिवाजी महाराज, शंभूराजे हे कानेटकरांचे आवडीचे विषय. शिवशाहीवरचं शेवटचं नाटक म्हणजे जिथे गवताला भाले फुटतात, आणि यात स्वतः कानेटकरांनी औरंगजेबाची भूमिका केली होती. फंद फितुरी, वतनसुभा यांचा मोह, लाचारी, वैर, भ्रष्टाचार यांची किंमत शिवशाहीलाही मोजावी लागली. प्रसंगी आपल्याच माणसांनी केलेला विश्वासघात, दगा याचा सामना शंभूराजांना करावा लागला. अशाच एका प्रसंगाचं अभिवाचन करणार आहेत श्री मिलिंद चिपळूणकर आणि संध्या कुलकर्णी. नाटक आहे इथे ओशाळला मृत्यू आणि प्रसंग आहे गणोजी शिर्के अर्थात येसूबाईंचे थोरले बंधू हे बादशाचं आमंत्रण करण्याच्या बहाण्याने वतन मागण्याच्या इराद्याने गडावर येतात. येसूबाई, गणोजी आणि संभाजीराजे. हां, बोला दादासाहेब, आपण स्वारींबद्दल काय काय ऐकलं? सांगतो. आम्ही ऐकलं आहे की महाराज. थांबा, आधी सांगा तुम्हाला खबर देणारी माणसं कोण होती? का? त्यांचा कडेलोट करणार आहात आपण? माघारी केलेल्या निंदानालसीबद्दल देहांताची सजा फर्मवायला स्वारींना वेळ लागला नाही दादा, की आमचाही तोल ढळलेला नाही अजून? झालं तर आमच्यापाशी बोलणारी माणसं बेजबाबदार नव्हती एवढीच ग्वाही आम्ही आपल्याला देतो. ठीक ठीक, तर मग ऐकू देत. ही जबाबदार मंडळी आपल्याला कोणती खबर देतात ती? गेले 8-15 दिवस महाराज पन्हाळगडावर ख्याली खुशाली आणि कलावंतणींच्या नाचरंगात मशगूल होऊन पडले आहेत. असं? हसू नका ताईसाहेब, महाराजांनी शराब घ्यायला सुरुवात केली आहे.
असं. दादा, ईश्वर साक्ष सांगा, तुम्ही कधी शराबाच्या प्याल्याला स्पर्श केला नाही? म्हणजे आमच्या म्हणण्याचा मतलब देवीसमोर बेलभंडार उचलून शपथपूर्वक सांगाल तुम्ही कधीही मद्याला स्पर्श केला नाहीत म्हणून? नाही, म्हणजे क्वचित प्रसंगी, म्हणजे स्वारी शिकारीहून थकून भागून परतल्यावर वा मुलुकगिरी आटपून माघारी फिरल्यावर. म्हणजे शराबाची चव आपण चाखली आहेत. तर मग कोणाच्याही मद्यपानाबद्दल तक्रार करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. तो अधिकार आहे आम्हाला. पण ताई, शौक म्हणून क्वचित प्रसंगी आम्ही शराब घेतली असली तरी आम्ही शराबी झालो नाही. तसाच आमच्यावरही विश्वास ठेवा की क्वचित प्रसंगी शौक म्हणून स्वारी शराब घेत असली तरी महाराज शराबी झालेले नाहीत. पण मग दुश्मनांच्या फौजा आमच्या मुलखात धुमाकूळ घालीत असताना महाराज 8-15 दिवस खुशाल कलावंतिणींच्या नाचरंगात धुंद होऊन राहतात. खबरदार दादा, शब्द तोलून वापरा. बहादूर गडावर धाड घालून आज स्वारी पन्हाळ्यावर परतली आहे. आज दुपारी महाराज बहादूर गडावरून परतले आणि उद्या परवाच पोर्तुगीजांचा समाचार घेण्यासाठी स्वारी मोहिमेवर कूच करणार आहे. म्हणजे उद्या महाराज पोर्तुगीजांवर? होय. एवढ्याचसाठी तुमच्या कानाशी लागून विपरीत वार्ता देणारी माणसं कोण होती याचा खुलासा आम्हाला हवा होता. आश्चर्य आहे. पण ताई, या घडीला या घटकेला महाराज गाणं ऐकतायत, आम्हाला ठाऊक आहे. नुसतं गाणं नव्हे ताई, आम्ही असं ऐकतो आहोत की महाराजांनी पदरी काही खूपसूरत नाटकशाळा देखील जरूर बाळगले आहेत. शिर्के, ज्यांचं लावण्य पाहून तुमचा दिल बेचैन होईल अशा एकापेक्षा एक खूपसूरत अप्सरा आहेत आमच्या जनानखान्यात. बोला, तुम्हाला हवी आहे का त्यातली एखादी? नाही, हे सगळं झूट. तुम्ही मध्ये पडू नका राणीसाहेब. आम्ही सवाल पुसला आहे सरदार गणोजी राजे शिर्क्यांना. जबाब त्यांनीच दिला पाहिजे. बोला गणोजी राजे, शिरकाणात रवाना करून देऊ तुमच्यासाठी एखादी छैल छबेली? छे, भलतीच मस्करी काय महाराज. मी मुजरा करतो. मुजरा. का डरलात? अरे, आमच्या रातराणीचा नुसता एक गजल ऐका. निदान तिच्या खट्या डोळ्याला तुमचा भित्रा घाबरा डोळा फक्त एक वार तरी भिडवा. हट, तुमची तेवढी छातीच नाही. हमारे दिल को खराब करे हमी से उनकी शिकायत है. ये रस्म क्या है, ये तर्ज क्या है, ये राह क्या है, ये चाल क्या है. वाह, राणीसाहेब, हा गझल ऐकता ऐकता तुमची इतकी दर्दभरी याद आली म्हणून सांगू. हे काय? आपण कुठे आहोत, कोणापुढे बोलत आहोत याचा काही पोच? तो पोच आम्ही कधीच सोडला नव्हता आणि नाही. पोच सोडला सरदार गणोजी राजे शिर्क्यांनी. महाराज सबूर. राणीसाहेब, आम्ही आपल्या अंतःपुरात उभे आहोत की दरबारात? नाही कोणी म्हटलं, पण या अंतःपुरात आमच्या बरे वाईट वर्तनाचा आम्हाला जाब पुसायचा अधिकार कोणाचा? अर्थात आमचाच. बस, संपलं. मामला साफ आहे. गणोजी राजे शौक करायचाच तर तो उजळ माथ्यानं करावा आणि केलेल्या शौकाबद्दल सजा भोगायचीच तर ती अंतःपुरात, या आमच्या जीवाच्या कलिजाकडून. पुरे म्हटलं ना. गृहिणी सचिव सखी मिथ प्रिया शिष्या ललिते कलाविधो. थोडं काव्य पढत चला शिर्के. थोडा काव्यात रस घ्यायला शिका. म्हणजे या उपऱ्या उचापतीत दिलदिमाग गुंतून नाही पडायचा तुमचा. आम्ही अडाणी माणसं महाराज, माफ करा, पण काव्य बिव्य आम्हाला कळत नाही. असं, पण वतन मिळवण्यासाठी खिंडीत गाठून स्वामींच्या गळ्याला टाच कशी लावावी हे तुम्हाला बरोबर कळतं नाही? विपर्यास होतोय महाराज. आमच्या बोलण्याचा मतलब इतकाच होता की आम्ही बोलून चालून शिपाई गडी. तरी देखील मोगलांच्या फौजावर तुम्ही जातीनं जाऊन तुटून पडल्याची खुश खबर कधी कानी आली नाही आमच्या. हा अन्याय आहे महाराज. मोगलांच्या फौजा सरहद्दीवर आम्हीच रोखून धरल्या आहेत. चुकतात शिर्के. आमची नजर घारीसारखी या कडेकपारीतून भरारा फिरते आहे. मोगलांना रोखून धरणारे जवान वेगळेच आहेत. आपण आणि आपले कुटुंबीय मात्र मोगल आणि मराठे या दोन्ही डगरीवर हात ठेवून चिंता बाळगत आहात फक्त आपल्या वतनाची. झूट, बिलकुल झूट. पण आम्ही म्हणतो सबूर. राणीसाहेब, आमच्या नाटकशाळांची मोजदाद करणाऱ्या सरदार शिर्क्यांना इमान आणि शमशेरीची मर्दुमकी ह्याची झलक तर देखा.
बोला गणोजी राजे, आपले चुलत बंधू कान्होजी राजे शिर्के कोणत्या इमानापायी मोगलांना जाऊन मिळाले? हा जबाब त्यांना पुसणं योग्य होईल महाराज. कान्होजी शिर्के म्हणजे गणोजी शिर्के नव्हत. रास्त आहे, मान लिया. तर मग गणोजी राजे, या घडीला शिरकांड सोडून मुद्दाम वाकडी वाट करून आपण पन्हाळगडावर येणं कशापायी केलं? आम्ही सांगतो. दादा आले होते बारशाचं अवताण देण्यासाठी. बरोबर. दादांना मुलगा झाला याची खबर तुम्हाला मिळाली ते समयी तुम्ही सबंध गडावर साखर वाटली. पण राणीसाहेब, त्याच घटकेला आम्ही तुमच्या आनंदाचा विवरच न करता फक्त एक अंदाज वर्तवला होता. 8 दिवसातच गणोजी राजे आम्ही असू तेथे आमच्या भेटीसाठी आल्याविना राहणार नाहीत. उगीच वाकड्यात शिरायचं. त्यात गैर काय घडलं हे? राणीसाहेब, तुम्हाला ठाऊक नाही. बारशाचं अवतान हे नुसतं निमित्त आहे. गणोजी राजे आले आहेत ते आबासाहेबांनी कधी काळी त्यांच्या वडिलांना दिलेला शब्द धरून वतनाची मागणी करण्यासाठी. नाही दादा. बोला गणोजी राजे. खरं आहे ताई, थोरल्या महाराजांनी आमच्या सोयरिकाच्या वेळीच शब्द दिला होता की वतन तो देणे आहेच, पण मुलास मुलगा होईल तेव्हा त्याचा विचार. नाही असा शब्द आबासाहेबांनी दिला होता. केवळ मत्सुद्देगिरीनं, आपसातील झगडा टाळण्यासाठी. त्यांना आशा होती की केवळ वतनासाठीच पिलाजीराजे शिर्के तडफडत असले तरी कालांतराने हे त्यांचे सुपुत्र या हिंदवी स्वराज्याचे रूप ओळखतील आणि आमच्या मसलतीत समजून उमजून खुशीनं सामील होतील. याचा अर्थ थोरल्या महाराजांनी आमच्या वडिलांना दिलेला जो शब्द होता तो केवळ लबाडीचा होता. तर ठीक, आम्हीच मूर्ख. आम्हाला अक्कल सुचायला हवी होती की अखेर चंद्रराव मोऱ्यांचा ज्यांनी विश्वासघातानं. खबरदार शिर्के, जबान सांभाळून बोला. तुम्ही छत्रपतींच्या समोर उभे आहात. सबूर राणीसाहेब, तुम्ही वृथा क्षोभ करून घेऊ नका. गेल्या 2 वर्षाच्या अनुभवानं आम्ही विषारी शब्दच नव्हे तर साक्षात विष देखील पचवायला शिकलो आहोत. गणोजी राजे, समजुतीनं घ्या. तुमच्या वडिलांनी केलेली मागणी आणि आमच्या आबासाहेबांनी दिलेलं उत्तर दोन्हीही इतिहास जमा झाली. कोण बरोबर कोण चूक हा सिलसिला घटकावर सोडून द्या. क्षणभर स्वतःला आमच्या जागी जरा कल्पून विचार करा. गणोजी राजे, आपल्या प्रत्येक सेनापतींनी तुमच्यासारखाच केवळ वतनाचाच हट्ट धरून या चिमुकल्या हिंदवी राज्याचे लचके तोडायचे ठरवले तर स्वराज्याची गत काय होईल? महाराज, स्वराज्य बिराज्यानंतर आधी वतनाचा. दादा तुम्ही काय बोलताय? निदान आपला कुळधर्म स्मरा. आणि आम्ही एकच कुळधर्म जाणतो. ज्याची खावी भाकरी त्याची इमान इतबारे करावी चाकरी. आमच्या पिढीजात हक्काची भाकरी आमचं वतन. तुम्ही आम्हाला देणार आहात की नाही ते? नाही, ते कदापि मिळणार नाही. ताई तुम्ही. हिंदवी राज्य म्हणजे छत्रपतींची खाजगी दौलत नव्हे दादा. ताई, थोरल्या महाराजांचा तसा शब्द गेलाय. तसा तर थोरल्या महाराजांनी अफजल खानाच्या वधापूर्वी विजापूरकर आदिलशहांना आणि आग्र्याच्या अटकेत पडण्यापूर्वी मिर्झा राजे जयसिंगांनाही शब्द दिला होता. बेशक. ताई, तुम्हाला ठाऊक नाही, मोगल सुभेदारांनी आम्हाला फार मोठ्या मुलकाची वतनदारी देऊ केली असताही. तेवढ्याच लोभापायी तुम्ही जर समशेर उचलली असेल तर जाऊन बादशाचं आवतण देखील मोगल सुभेदारांनाच द्यायचं होतं. इकडे पन्हाळ्यावर वाकडी वाट कशापायी केली? फेर विचार करा राणीसाहेब, फेर विचार करा. स्वानुभवानं सांगतो आम्ही गणोजी राजे. आमच्या राणीसाहेब फक्त एकदाच विचार करतात. तर मग आम्हालाही आमच्या निष्ठेबद्दल विचार करावा लागेल. दादा. राणीसाहेब, तुमची मर्यादा संपली. गणोजी राजे, आता आमची जबान ऐका. आजवर कैक प्रसंगी आम्ही तुम्हाला समजुतीनं विनवून सांगितलं की वतनाचा लोभ तुम्ही धरू नये, निदान तुम्ही तरी त्यासाठी हट्ट करू नये. तशी छत्रपतींची आजवरची रीत नाही. पुढेही असला घातकी रिवाज आम्हाला रूढ करायचा नाही. आमचा शब्द प्रत्येक वेळी तुम्ही मगरुरीने ठोकरलात तरी देखील तुमच्या उद्दाम जबानीचा आम्ही राग धरला नाही. पण राजनिष्ठेचाच फेर विचार करावा लागेल अशी भाषा तुम्ही काढली तेव्हाच सामोपचार संपला. 2 दिवसांचा मोगल, त्याला तुम्हाला भरोसा वाटतो आणि तसे खुशाल कान्होजींप्रमाणे तुम्ही मोगलांच्या कटात जाऊ शकता. आम्हाला तुमची तमा नाही. तुमचा हिसाब तो काय? मोगलासुद्धा तुम्हा समस्त शिर्क्यांना अद्दल घडवण्याची हिंमत आमच्या या मनगटात आहे.
महाराज, आम्हा सेवकांच्या खांद्यावर उभे आहात हे विसरू नका. चुकता आहात गणोजी राजे. छत्रपती आपल्याच पायावर उभे होते आणि उभे आहेत. स्वतःच्या पायावर उभे राहणारे छत्रपती एकच, पण ते होऊन गेले. पायावर उभे राहण्यासाठी त्या छत्रपतींना कोणा दिलेर खानाचा पांगुळगाडा हाती धरावा लागला नाही महाराज. हा छत्रपतींचा अपमान आहे. हा छत्रपतींच्या गादीचा अपमान आहे. आधी माफी मागा. अंगावर रोमांच उभे करण्याची ताकद जर संवादात, लेखनात असेल तर ती कलाकृती परिपूर्णतेची अनुभूती देतेच, पण रसिकांचे भरभरून प्रेमही प्राप्त करते. पूर्वी सर्व संतांनी समाज प्रबोधनाचं कार्य हाती घेतलं. तसंच आपल्या साहित्यिकांच्या मांदियाळीने एक सजग, सुसंस्कृत समाज निर्माण करण्याच्या कार्याला हातभारच लावला. अण्णाभाऊ साठे, साने गुरुजी, वि. स. खांडेकर, फडके, मर्ढेकर, गदिमा, अत्रे, कोल्हटकर, खानोलकर, शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज, पु. ल. जी. ए. वसंत कानेटकर. अगं किती नावं घेशील, तू दमशील, पण ही यादी काही संपणार नाही. या सर्वांचं योगदान मराठीला समृद्ध करणारं आणि मानव जातीला प्रगल्भ करणारं. आणि कानेटकरांचं नाव घेतलं की मला एकसे एक नाटकांची नावं डोळ्यासमोर येतात. रायगडाला जेव्हा जाग येते, अश्रूंची झाली फुले, इथे ओशाळला मृत्यू, सूर्याची पिल्ले, गगनभेदी, लेकुरे उदंड झाली. हो हो, ही पण यादी खूप मोठी आहे. थोडी थोडकी नाही, चक्क 43 नाटकं, 4-5 कादंबऱ्या आणि काही एकांकिका सुद्धा. कानेटकरांच्या सर्व लिखाणात सुद्धा किती वैविध्य. अर्थात हेच खऱ्या लेखकाचं वैशिष्ट्य. पौराणिक, ऐतिहासिक, हलकी फुलकी, समस्याप्रधान, फारसिकल आणि संगीत नाटकंसुद्धा, अशी विविधता लेखनात होती. आणि विषयाचा अभ्यास तर वाखाणण्याजोगाच होता. नुसता विषयाचा नाही तर मानवी नात्यांमधील गुंतागुंतही उत्कटतेने मांडण्याची हातोटी. ज्या सहजतेने वीररसपूर्ण ऐतिहासिक नाटकांसाठी लेखणी चालली, त्याच सहजतेने संगीत नाटकंही लिहिलं गेली. सहवास संपता डागळले ऋणतेही, स्मर एकच तेव्हा सखये निजरुझयाशी, हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी. कानेटकर लिखित व पंडित जितेंद्र अभिषेकी रचित एक सुंदर गाणं, गुंतता हृदये हे. सादरकर्त्या सूरमणी सानिया पाटणकर. गुंतता 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 हृदय गुंतता हृदय कमलदला अद्वैत आपुले घडता या
संगीत मत्स्यगंधा नाटकातील हे गाणं. संगीत नाटक लिहिणं हा वेगळाच अनुभव. रसिकांना आणि स्वतः कानेटकरांना सुद्धा असेल. अजून एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो, ते म्हणजे 1970 साली कानेटकरांना फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले. त्यांनी लिहिलेल्या अश्रूंची झाली फुले ह्या नाटकावर बेतलेल्या आसू बन गए फूल या चित्रपटाच्या कथेसाठी. तुम्ही आता पुरस्कारांचा विषय काढलाच आहे, तर 1992 साली कानेटकरांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. त्यानंतर संगीत नाटक अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र राज्याचे 5 नाट्य पुरस्कार, साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, या सर्वांचा उल्लेख करावाच लागेल. मला वाटतं कानेटकरांचा जन्म हा नाट्य लेखनासाठी झाला असावा, कारण प्राध्यापक म्हणून नोकरी करणाऱ्या कानेटकरांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली ती नाटक लिहिण्यासाठी. तसं बघायला गेलं तर त्यांनी घर, पंख, पोरका, मी माझ्याशी, रमाई, तेथे चल राणी अशा काही कादंबऱ्याही लिहिल्या. वाटतं की त्यांचं अभिवाचन खूप सुंदर होतं. म्हणजे त्यांचं नाटक जेव्हा ते वाचायचे तेव्हा अक्षरशः ते मंत्रमुग्ध करून सोडण्यासारखा असा तो अनुभव असायचा. म्हणजे ते नाटक अगदी डोळ्यासमोर उभं राहायचं आमच्यासमोर. आणि जेव्हा कुठलं त्यांचं एखादं नवीन नाटक लिहून पूर्ण व्हायचं तेव्हा त्यांचे निर्माते मुंबई किंवा पुण्यात त्या नाटकाच्या अभिवाचनाचा एक कार्यक्रम आयोजित करायचे. आणि मग त्याच्यात त्या शहरातले हुज हू जे कलाक्षेत्रातले जे होते ते उपस्थित राहायचे आणि त्यांच्यासमोर वसंतराव अख्खं नाटक एकपात्री प्रयोगासारखं ते सादर करायचे. आणि म्हणजे 3-3 तास कदाचित हे अभिवाचन चालत असेल, त्याला लोक हजर राहायचे. आणि अनेक लोकांनी मला त्याबद्दलचे किस्से सांगितलेले आहेत की किती त्यांचं अभिवाचन असं मंत्रमुग्ध करून सोडणारं असं होतं. तर हे तुम्हाला माहितीच असेल की व्यावसायिक रंगभूमीवर त्यांना अगदी अभूतपूर्व यश मिळालं. आणि एक प्रकारे व्यावसायिक मराठी रंगभूमी जी मोडकळीला आली होती त्याला त्यांनी पुनरुज्जीवित केलं आणि अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ 40 वर्ष त्यांनी त्याची एक प्रकारे ज्योत जी आहे ती धगधगती त्यांनी ठेवली. आणि त्याचबरोबर हिंदी चित्रपटसृष्टीवर देखील त्यांनी आपली छाप सोडलेली आहे. म्हणजे अश्रूंची झाली फुले जे त्यांचं सगळ्यात यशस्वी नाटक होतं त्याच्यावरती साधारणपणे 1967-68 साली अशोक कुमार यांनी एक चित्रपट निर्माण केला. त्याचं नाव आसू बन गए फूल. आणि या चित्रपटासाठी 1969 साली वसंतरावांना फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला. म्हणजे उत्कृष्ट कथेसाठी बेस्ट स्टोरीसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तर मला वाटतं बेस्ट स्टोरीसाठी फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त झालेले ते कदाचित एकमेव मराठी साहित्यिक असतील, म्हणजे हिंदी चित्रपटासाठी मिळालेले. त्याचबरोबर त्यांनी व्ही शांताराम यांच्याबरोबर देखील काम केलं अनेक वर्ष. त्यांच्यासाठी त्यांनी 2 सिनेमांसाठी पटकथा देखील लिहिल्या. एक म्हणजे जल बिन मछली नृत्य बिन बिजली नावाचा एक चित्रपट होता आणि दुसरा ये मराठीची ये नगरी म्हणून किंवा सह्याद्री की लडकी असं हिंदीमध्ये त्याचं भाषांतर केलेलं होतं. तर अशा 2 चित्रपटांवरती त्यांनी व्ही शांताराम यांच्याबरोबर देखील काम केलं. आणि त्याचबरोबर जसं मी म्हणालो की त्यांचं अभिवाचन खूप सुंदर व्हायचं आणि त्याचे कार्यक्रम व्हायचे मुंबईत किंवा पुण्यात. तर आता त्यांचं व्यावसायिक यश बघून हिंदी चित्रपटसृष्टीतले म्हणजे बॉलिवूडमधले अनेक दिग्दर्शक आणि निर्माते जे होते त्यांना माहिती होतं की यांच्या कलाकृती तर दर्जेदार असतातच, पण त्यांना व्यावसायिक यश देखील मिळतं. त्याच्यामुळे ते टपून बसलेले असायचे की त्यांचं अभिवाचन झालं की त्यांच्या कथानकाचं त्यांना साधारणपणे एक प्रकारे आउटलाईन कळली की मग त्याच विषयाचे किंवा तेच कथानक तसं घेऊन ते चित्रपट काढायचे. तर जसं नमक हराम हा जो एक हिंदी चित्रपट जो आहे हा त्यांच्या बेईमान या नाटकावरती आधारित आहे. आणि त्यांना अर्थातच दुर्दैवाने काही क्रेडिट याच्यासाठी देण्यात आलं नाही. त्याचबरोबर त्याच दिग्दर्शकानं मिली नावाचा जो चित्रपट काढलाय तो अखेरचा सवाल म्हणजे वसंतरावांच्या कुटुंबातच आमच्या कुटुंबातच घडलेली जी एक सिच्युएशन जी होती त्याच्यावरती आधारित हे नाटक होतं. तर मिली हा चित्रपट सुद्धा त्याच्यावरतीच बेतलेला आहे, पण त्याला क्रेडिट त्यांना काही देण्यात आलं नाही. आणि अश्रूंची झाली फुले नाटक आल्यानंतर बऱ्याच वर्षानंतर एक मशाल म्हणून म्हणजे दिलीप कुमार आणि अनिल कपूर यांचा चित्रपट होता. तर तो देखील अश्रूंची झाली फुलेवरनच बेतलेला आहे हे बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलेलं आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे की एखाद्या कलाकाराने जी ओरिजिनल जे क्रिएशन केलेली आहे त्याचं त्यांना काही क्रेडिट देण्यात आलेलं नाहीये.
पण ज्या प्रकारे त्यांची नाटकं आजही लोकप्रिय आहेत, अजूनही त्याचे प्रयोग होतात आणि ज्या प्रकारे मराठी रसिकांनी एक प्रकारे त्यांच्यावरती प्रेमाचा वर्षाव केला आहे, तर त्यांना खरी किंमत खरं म्हणजे याच मराठी रसिकाच्या प्रेमाचीच त्यांना खरी किंमत होती, असं मी म्हणेन. कानेटकरांच्या नाटकांचे हिंदी, गुजराती आणि कानडी भाषेत सुद्धा अनुवाद झाले आहेत. नवरसाने परिपूर्ण अशा अनेक नाटकांच्या विषयामुळे त्यांच्या नाटकांचे अनुवाद करण्याचा मोह इतर लेखकांना व्हावा ही कानेटकरांना मिळालेला मानच म्हणावा लागेल. काही सामाजिक क्षेत्रातील आदर्श व्यक्तींवरील नाटक लिहिण्याचे महान कार्यही कानेटकरांनी केलं. रसिकांसाठी ही एक पर्वणी. तू त्यांच्या जीवननाट्याविषयी बोलतेस का? अर्थात हिमालयाची सावली ही महर्षी कर्वे व बयो यांच्यावर आधारित, इतिहासचार्य वी.का. राजवाडे यांच्यावरचे विषवृक्षाची सावली, शिवाय वादळ माणसांतय हे बाबा आमटे यांच्यावर आणि कस्तुरी मृग ही हिराबाई पेडणेकरांवरचं नाटक यांचाही समावेश करायला लागेल. अगदी. कानेटकरांच्या नाटकांना अमाप यश आणि भरभरून प्रेम मिळालं. त्यांच्या नाटकातील व्यक्तिरेखांमधील माणुसकीचा ओलावा, नात्यातील अगतिकता व कर्तव्यातील कठोरता यांचा सखोल अभ्यास रसिकांच्या मनात घर करतो. मराठी भाषेला नवचैतन्याची पालवी फुटण्यासाठी ज्यांचं योगदान लाभलंय असे 3 वसंत म्हणजे कवी वसंत बापट, संगीतकार वसंत देसाई आणि नाटककार वसंत कानेटकर. क्या बात है, एकदम मान्य. गुरु शिष्यांच्या नात्यावर अश्रूंची झाली फुले या नाटकामध्ये प्रकाश टाकलाय. खूप सहजतेने विनोदी चिमटे काढत लेकुरे उदंड जाळली किंवा एकांकिका मद्रासीने केला मराठी भ्रतार यांची नावे घ्यावीच लागतील. हो, शिवाय प्रेमाच्या गावा जावे, प्रेमा तुझा रंग कसा इथपासून ते अखेरचा सवाल, सूर्याची पिल्ली हा सगळा प्रवास मती गुंग करणार आहे. वसंत कानेटकर माझ्या 2 पिढ्या आधीचे नाटककार, त्याच्यामुळे त्यांचं नाटक मला कधी करायला मिळेल असं मला वाटलं नव्हतं. पण अर्थात माझं भाग्य की मला अशी संधी मिळाली. पण तरीही मी लहान असताना ना त्यांची अनेक नाटकं वाचली होती. रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू, अर्थात अश्रूंची झाली फुले, मला काही सांगायचंय, प्रेमा तुझा रंग कसा, ही नाटकं मी बघण्याच्याही आधी वाचलेली होती आणि एकदा नाही अनेकदा वाचली होती. आणि ती वाचत असताना ती बघितलेली नसल्यामुळे ती माझ्या पद्धतीने मी डोळ्यासमोर माझ्या घडत जायची आणि मला असं वाटतं की दिग्दर्शनाची बीजं तिथेच कुठेतरी सुरू झाली असावीत. मला आता लुकिंग बॅक असं लक्षात येतं की नाटकं जी माझ्या डोळ्यासमोर घडत गेली तेच माझ्या दिग्दर्शनाचं एक ट्रेनिंग होतं म्हणा, तो तिथे ती सुरुवात झाली होती म्हणा. मनातल्या मनात मी त्याचा अभ्यास सुरू केला होता नकळत, आणि नकळत असल्यामुळे तो जास्त खरा होता. पुढे मग असं झालं की मला त्यांचा प्रेमाचा तुझा रंग कसा नाटकाचा व्हिडिओ करायचा होता आणि म्हणून मी त्यांच्याकडे गेले नाशिकला. खरं म्हणजे त्यांनी माझी दखलही घेण्याची काही गरज नव्हती. मी त्यांच्यापेक्षा खूप ज्युनियर होते. त्यावेळेला माझ्या हातून फक्त एक नाटक घडलं होतं, आत्मकथा. तर त्यांनी मला मोजदाद करायची पण गरज नव्हती, पण तरी सुद्धा त्यांनी मला नुसतंच एंटरटेन केलं नाही, तर त्यांनी मला ते नाटकं करायची परवानगी दिली. ती माझ्या हातून झाली नाही, पण त्यावेळेला आमचा एक गिव्ह अँड टेक झाला आणि तो खूप हृदय होता. म्हणजे एक इतकी ज्युनियर असून सुद्धा त्यांनी मला खूप प्रेमाने वागवलं, आदराने वागवलं. ते सार्त्रच्या आयुष्यावर, जॉन पॉल सार्त्रच्या आयुष्यावर एक नाटक प्लॅन करत होते. त्यात माझ्याबरोबर कोलॅबोरेट करशील का म्हणून त्यांनी मला एक सुंदर पत्र लिहिलं. दुर्दैवाने ते पत्र माझ्या हातून गहाळ झालंय आणि मला ते कधीतरी मिळालं तर मला खूप आवडेल ते लोकांच्या समोर आणायला. आणि अर्थात कट्टू 2010 मी त्यांचं एक पहिलं नाटक केलं, सूर्याची पिल्ले. त्यानंतर आता 2019 मध्ये अश्रूंची झाली फुले केलं. तर अश्रूंची झाली फुले नाटक सगळ्यांना माहिती आहे, खूप प्रसिद्ध आहे, लार्जर दॅन लाईफ, ज्याच्यामुळे काशीनाथ घाणेकर काशीनाथ घाणेकर झाले, पणशीकर होते, चित्ररंजन कोल्हटकर होते. ते नाटक करायला अर्थातच खूप चॅलेंजिंग होतं, रिस्क होतं. पण त्याच्या आधी मला खास उल्लेख करायचा तो सूर्याची पिल्लेचा. कारण सूर्याची पिल्ले ही एक अत्यंत दुःखद कहाणी, एक हृदय विदीर्ण करणारी विदारक कहाणी त्यांनी ज्या पद्धतीने सांगितली एका नाटककारांनी, मला असं वाटतं खूप जाणून बुजून त्यांनी ते असं केलंय. कारण नाहीतर तो खूप स्केदिंग आणि खूप दुखावणारा असा अनुभव ठरला असता, जजमेंटल ठरला असता. ते त्यांनी इतक्या खुसखुशीत आणि हलक्या फुलक्या पद्धतीने सांगितलंय की तो आपल्याला त्यातलं मर्म जरी कळलं तरी आपण दुखावले जात नाही.
असा ते सगळ्यांना लागू नाहीये, पण ते ज्यांना लागू आहे त्यांना सुद्धा ते पण दुखावले जाणार नाहीत अशी दक्षता घेत अत्यंत सहृदय पद्धतीने त्यांनी एक विदारक कहाणी मांडली आहे आणि म्हणून मला ती खास लाडकी आहे. त्यातली माणसं माझी लाडकी आहेत. आमचं नाटकही फार उत्तम झालं होतं आणि हर्बेरियम या प्रोजेक्टचं ते पहिलं नाटक होतं आणि पहिल्या प्रयोगाचं बुकिंग सुरू व्हायच्या आत सुरू झाल्यापासून साधारण 2 तासात ते नाटक हाऊसफुल झालं आणि तेव्हा आमच्या लक्षात आलं की ही कानेटकरांची पुण्याई आहे. हे अर्थात आमच्यामुळे नव्हतं, कारण आमचं नाटक कसं असणार आहे याची प्रेक्षकांना काहीही माहिती नाही. वसंत कानेटकर या नावावरती ते पहिला प्रयोग हाऊसफुल झाला, त्यानंतर सगळे प्रयोग हाऊसफुल झाले आणि पुढे अख्खा हर्बेरियम पण खूप गाजलं. त्याचा सुरुवात कानेटकरांनी झाली केली. त्यांच्या स्मृतीला कृतज्ञतापूर्वक अभिवादन. थँक्यू. नमस्कार, मी सुमित राघवन. प्राध्यापक वसंतराव कानेटकरांचं हे शताब्दी वर्ष आहे आणि खरंच माझं भाग्य आहे की मला वसंतरावांच्या 3 नाटकांमधून काम करायला मिळालं. रंग उमलत्या मनाचे, त्याच्यानंतर फक्त एकच कारण आणि लेकुरे उदंड झाली. माझं जे पहिलं नाटक होतं रंग उमलत्या मनाचे, त्यांच्याबरोबरचं ते त्या नाटकाने तर खरंच त्या काळात इतिहास घडवला होता. प्रत्येक शो त्याचा हाऊसफुल जायचा. त्याच्यानंतर फक्त एकच कारणमध्ये मला प्रभाकर पणशीकर आणि श्रीकांत मोघे, आशाताई काळे यांच्याबरोबर काम करायला मिळालं. त्या नाटकात चिन्मयीसुद्धा होती माझ्याबरोबर. आणि लेकुरे उदंड झाली ह्याच्याबद्दल काय बोलावं, हे एक माझ्या मते संगीत नाटक नाही, पण नाटकात संगीत इतक्या प्रभावीपणे वापरलं गेलं आहे, माझ्या मते हे एकमेव उदाहरण असेल. तर मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो. मी आणि चिन्मयी आम्ही दोघेही ऋणी आहोत की वसंतरावांचा हात आमच्या डोक्यावर आहे. धन्यवाद. नमस्कार, मी श्रुजा प्रभुदेसाई. हिमालयाची सावली हे नाटक माझ्या आयुष्यात आल्यानंतर आता माझी अशी स्थिती आहे की मला कधीही कोणीही वसंत कानेटकरांबद्दल बोलायला सांगितलं तर मी बहुतेक कायम तयार असीन आणि मी कदाचित बोलतच राहीन. इतकी मी त्यांच्या लिखाणाने प्रभावित झाली आहे, अचंबित झाली आणि आश्चर्यचकित झाले. म्हणजे त्यांची नाटकाची मांडणी, त्यांची नाटक मांडण्याची पद्धत, हे आणि किंवा प्रेक्षकांना खिळवून ठेवणं, गुंतवून ठेवणं, हे गेली अनेक वर्ष आपण अनुभवतोय. पण मी आता तुम्हाला सांगणार आहे ती गोष्ट अशी आहे की एखाद्या अभिनेत्याला किंवा एखाद्या अभिनेत्रीला कानेटकरांचं नाटक करताना कानेटकरांनी जे लिहिलंय त्याचा किती मोठा आधार वाटत असतो. हे मी ह्याच्यासाठी म्हणतेय कारण हिमालयाची सावली हे नाटक मी जेव्हा वाचलं तेव्हा मला असं वाटलं की प्रत्येक व्यक्तिरेखेबद्दल ती व्यक्तिरेखा रंगमंचावर येण्याच्या आधी 2 ते 4 ओळीत तिचं जे वर्णन त्यांनी लिहिलेलं आहे ते वर्णन वाचल्यानंतर तुम्हाला अजून कोणतीही गाईडलाईन लागत नाही. म्हणजे मोजक्याच शब्दात तुम्हाला पूर्ण व्यक्तिरेखा, ते व्यक्तिमत्व जसंच्या तसं डोळ्यासमोर उभं राहतं. मराठी नाटकाला नवसंजीवनी देण्याचे कार्य ही अद्वितीय कामगिरी नाटककार वसंत कानेटकरांनी लिलया पेली. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्द वाटू धन जनलोका. अर्थात शब्दांचे, साहित्याचे धन मायबाप रसिकांवर उधळून एक आध्यात्मिक वैराग्याची अनुभूती येते. विधात्यापुढे, त्या शक्तीपुढे नतमस्तक होतो तो सामान्य माणूस. वैराग्य विरक्तीने साधकासम होऊन जातो. शब्दांना शरण जातो आणि भक्तिरसाने युक्त अशा नाट्यगीताचा जन्म. कधीही न संपणारे प्रश्न विचारत. गीत देवाघरचे ज्ञात कोणाला. सादरकर्त्या सूरमणी सानिया पाटणकर.
निर्धन साधक मी निष्कांचन निर्धन साधक खरं तर कानेटकरांच्या एकेका कलाकृतीवर एक कार्यक्रम होऊ शकतो. मुळात आजच्या आपल्या कार्यक्रमाचा उद्देश हा कानेटकरांच्या साहित्याची आजच्या तरुण पिढीला ओळख व्हावी हाच आहे. कारण आजच्या स्पर्धात्मक युगात व्यस्ततेत तरुण पिढीचं वाचन आणि नाटक बघणं सुद्धा कमी होत चाललंय. नमस्कार, मी अमोल सावरकर, बृहद महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंडचा अध्यक्ष. लहानपणी शाळेच्या स्नेहसंमेलनांमध्ये एकपात्री सादरीकरणात इतिहासावर अवलंबून शिवाजी महाराज किंवा संभाजीराजे यांची स्वगते किंवा एकपात्री प्रवेश सादर करण्याकरता कानेटकरांच्या नाटकांमधील भाग घेतलेला खूप वेळेला आपल्याला जाणवले असेल. या प्रवेशांमधील वाक्यांमधून भावना जाणवत असत आणि त्यामुळे सादर करणाऱ्यांनाही त्यातून नक्कीच स्फुरण चढत असणार. सर्व वयोगटातील कलाकार आणि दर्शक यांना वसंतरावांच्या लिखाणाबद्दल आदर आहे. महत्त्वाचे कारण आहे ते शब्दांमधून भावना व्यक्त करण्याची त्यांची शैली. रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू यासारख्या नाटकांमधून त्यांनी इतिहासातील प्रसंग उठावदारपणे समोर उभे केले. त्यात जेवढे कलाकारांचे श्रेय असते तेवढेच लेखक म्हणून वसंतरावांनाही श्रेय जाते. वसंतरावांनी फक्त ऐतिहासिकच नाही तर वेगवेगळ्या विषयांवर नाटके, कादंबऱ्या, संगीत नाटक आणि कविता अशा सर्व साहित्यांमध्ये आपला ठसा उमटवला. अशा मराठी साहित्यात आणि रंगभूमीवर वेगळी क्रांती घडवणाऱ्या प्राध्यापक वसंत कानेटकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या या महत्त्वाच्या दिवशी आदरांजली वाहण्यासाठीच हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे. या कार्यक्रमात रिमोटली सहभागी झाल्याबद्दल आणि त्याच्याबरोबर त्यांच्याच साहित्यावर प्रत्यक्ष काम केलेल्या सुमित राघवन, सृजा प्रभुदेसाई, प्रतिमा कुलकर्णी आणि अंशुमन कानेटकर यांनी त्यांचे विविध पैलू आणि आठवणी सांगितल्या. तसेच सुरमणी सानिया पाटणकर यांच्या नाट्यगीत गायनाने या कार्यक्रमात वेगळा रंग भरला. मिलिंद चिपळूणकर आणि संध्या कुलकर्णी यांनी सादर केलेल्या नाट्यवाचनाने त्यांच्याच लिखाणातील एक भाग आपल्यासमोर आज ऐकायला मिळाला. तर संध्या कुलकर्णी यांनी जलश्री श्रीखंडे यांच्याबरोबर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलात्मकरित्या केले. कार्यक्रमाच्या तयारीकरता कानेटकर कुटुंबियांनी सर्वतोपरी मदत केली आहेच. या सर्व वसंतरावांच्या चाहत्यांनी त्यांच्या आदरापायी आणि प्रेमापायी
आपापल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून सादरीकरणाची तयारी केली आणि त्यातून हा कार्यक्रम आपल्यासमोर सादर होत आहे. या सर्व जणांचे आणि हा कार्यक्रम बघत असलेल्या दर्शकांचे मी बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंडतर्फे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंडतर्फे प्रसिद्ध नाटककार श्री वसंत कानेटकर यांना भावपूर्ण आदरांजली. संकेतनी